कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे अमोल बाळा, कधी उठला तू? ठीक आहेस ना? हो बाबा, मी एकदम ओके आहे। बाबा माँ सापडली का? काय झाले मला? अमोल बाळा, मी तुला म्हणलं ना, हे बघ मास सापडेल, तू थांब, मास सापडेल। बाबा, काल रात्री माझ्या स्वप्नामध्ये माँ आलीच नाही। मी अख्ख्या सगळीकडे मला आवाज देत शोधत होतो। अमोल बाळा, असं का बोलतोयस तू? अरे माँ येणारच नाही का रे? तुम्हाला वाईट वाटेल म्हणून सांगत नाहीस का? अरे असं काय नाही अमोल बाळा, हे बघ तुझी मास सापडेल, मी शोधतोय बघ, थोडा वेळ लागेल बाळा, मला थोडा वेळ दे ना प्लीज। पण बाबा, तू आता सगळीकडे शोधलंच नाहीये, तरी माँ सापडतच नाहीये। याचा अर्थ असा आहे माँ आपल्याला सोडून गेली आणि ते लोक जे बोलत होते ते खरं आहे। अरे नाही रे अमोल बाळा, तू तू त्याचं काय ऐकतोय? तू अजिबात ऐकायचं नाही, तो पत्रकार चुकीचं वागलाय, त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा, तू बाबावर विश्वास ठेव फक्त। हा, मी तुला सांगतोय ना, आपली अप्पा जिवंत आहे आणि मी तिला घरी आणणार म्हणजे आणणारच आहे, तू टेन्शन नको घेऊ बाळा। खरंच का बाबा? हो, मला फक्त थोडा वेळ द्या सोनी। ओके बाबा। जय सर। जय हिंद। चिंचुके, अपर्णा मॅडमच्या केसच्या सगळ्या फाईल मला आत्ताच्या आत्ता समोर पाहिजेत। हो, पण अमोल कसा आहे साहेब, आणि तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे, अमोल जरा चलबिचल करतोय, पण ठीक आहे, जोपर्यंत आप्पीबद्दल काही ठोस कळत नाही तोपर्यंत कव्हर नाही होणार तो। साहेब, आपल्याकडे आजचा दिवस आहे, मला काहीच कळलं नाही आपण काय करायचं ते। सांगतो। आर्या, त्या दिवशी मी तुझा रिपोर्ट फाडला त्याबद्दल सॉरी, पण त्याची सॉफ्ट कॉपी तुझ्याकडे आहे का? हो सर, आहेत ना। गुड, मला पाठवते, त्यामध्ये चेंजेस काय करायचे हे मी तुला आज संध्याकाळपर्यंत सांगतो। ओके? हे बघा, आपल्यामुळे मोठ्या साहेबांना त्रास नको, आपण आजच्या आज रिपोर्ट सबमिट करतोय। अहो साहेब, आपण रिपोर्ट मध्ये काय लिहिणार? आणि आपल्याला अपर्णा मॅडम बद्दल काहीच कळलेलं नाही। कळणार चिंचुके, आज 100% कळणार। आपण साहेब 8 दिवसात जे कळलं नाही ते अचानक कसं कळेल? चिंचुके, प्रश्न नको आहेत, कामाला लागा। हे बघा, आज संध्याकाळपर्यंत आपल्या हातात जे लागेल ना त्याचा रिपोर्ट बनवून आणि पाठवून देऊ। अर्जुन, आजही अपर्णा मॅडम आपल्याला सापडल्या नाहीत तर? अपर्णा मॅडम सापडणार म्हणलं ना मी, जेवढी ताकद आहे तेवढी सगळी लावा। मी बाहेर पत्रकारांशी बोलतो, कामाला लागा। मूव्ह। अर्जुन, अर्जुन थांब। बोला रे। अर्जुन, तू आत्ता असं म्हणालास की अपर्णा मॅडम आपल्याला आज सापडणार आहेत आणि तू तडक इकडे निघून आलास। हे बघ अर्जुन, जर मला किंवा चिंचुकेंना तुझी काही मदत करायची असेल तर काही गोष्टी आम्हाला स्पष्ट कळायला हव्यात की नको? काय स्पष्ट सांगू आर्या? बाहेर पत्रकार उभे आहेत, त्यांना स्पष्टपणा पाहिजे, तुम्हाला स्पष्टपणा पाहिजे, पण ह्या सगळ्यात माझ्या मनाची काय अवस्था होती याचा विचार केलाय कुणी? प्रत्येकाला कसलं तरी कोडं सोडवायचंय, माझ्या मनाच्या आत काय गुंताय याचा विचार करते का कोण? नाही अर्जुन, हे बघ, तू शांत हो। तुझ्या मनाची अवस्था कळते मला। तू सकाळ सकाळी तडक निघून इकडे आलास आणि काल वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आज तू रिपोर्ट सबमिट करायचं बोलतोयस अर्जुन, म्हणून मी विचारलं, बाकी काही नाही। हे बघ आर्या, मला आता प्रश्न नको आहेत, आधीच माझ्या मनाची अवस्था अवघड होत चालली आहे आणि माझ्याकडे काय पर्याय पण नाही। अर्जुन, तू असं का बोलतोयस? अरे मी आणि चिंचुके आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत। हे बघ, अपर्णा मॅडम बाबतीत जे काही घडलं ते तुझ्यासाठी पचवणं खूप कठीण आहे, कळतंय आम्हाला, पण त्यासाठी असं तू स्वतःला त्रास करून नको ना घेऊ। त्रास? हो अर्जुन, त्रास। सकाळपासून तू काहीच खाल्लं नाहीयेस आणि आज काही न खाता मी तुला कुठेही पाठवणार नाहीये। या तेवढा वेळ नाही आपल्याकडे आता। अर्जुन, अर्जुन, तू म्हणतोस ना की आपली मैत्री ही कधी न तुटणारी आहे, मग आज तुला त्या मैत्रीची शपथ आहे अर्जुन। हे बघ, असं रिकाम्या पोटी कुठेही पळापळ करू नकोस, थांब। आर्या थांब। आर्या, आपल्या दोघांमध्ये मैत्रीण म्हणून तू नेहमीच सरस ठरलीस। मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या आयुष्यात मी नाती नाही जपू शकलो, काय चुकीचे निर्णय घेतले आणि नात्यांना दुखावत आलो, दुरावत आलो।
अर्जुन असं काहीच नाहीये. हे बघ, अपर्णा मॅडम तुझी बायको आहे आणि त्यांना शोधणं हे तुझं कर्तव्य आहे. तेच तू करतोयस. राहिला प्रश्न इतर नात्यांबाबतीत, तर एक मित्र म्हणून माझ्यासाठी तू नेहमीच चांगलं करत आलाय, बेस्ट केलेस. काय माहिती आर्या, सगळं चांगलं चाललं होतं तरी आप्पीला गमावलंय मी. मला स्वतःबद्दल शंका वाटायला लागली आता. आणि तुझं आणि चिंचुकीचं तरी काय का? शक्य होईल तेवढी मदत करता, मला सपोर्ट करता, आणि मी काय करतो, तुमच्या मनाला लागेल ते बोलतो आणि निघून जातो. अर्जुन, हे बघ, आता ती वेळ नाहीये. तू प्लीज काहीतरी खाऊन घे. अर्जुन, मला नाही समजत आहे की तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे. मी नाही अंदाज लावू शकत आहे, पण आता फक्त एवढंच वाटतंय ना की तू काहीतरी खाऊन घ्यावं. त्या दिवशी असाच निघून गेलास आणि काय झालं, भोवळ येऊन पडलास ना. अरे थँक्यू. तुम्ही दोघं नसता तर आता मी जे काय करायचं ठरवतोय त्याला कधीच आधार मिळाला नसता. म्हणजे म्हणजे मी आप्पीला शोधतोय ना, तर तुमच्या दोघांच्या असण्यामुळं मला ताकद मिळते, त्यासाठी थँक्यू. असं इट्स ओके अर्जुन. हे बघ, अमोलसाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी अपर्णा मॅडम लवकरात लवकर भेटणं हे गरजेचं आहे. तू आता काहीतरी खाऊन घे आणि मगच या पत्रकारांशी बोल. अरे तेवढा वेळ नाही आता, प्लीज समजून. माझ्यावर विश्वास ठेव, मी काहीतरी खाईन नक्की. आता खूप जास्त महत्वाचं काहीतरी सांगायचंय आणि करायचंय पण. चिंचुके, नमस्कार. तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून बोलवून घेतला. प्लीज. अर्जुन सर, कलेक्टर अपर्णा माने यांच्या अपघाताची केस तुम्ही लढताय आणि त्या तुमच्या पत्नी देखील आहेत. मग तरीही या केसमध्ये एवढा उशीर का लागतो? अर्जुन सर, कदाचित असं तर नाहीये ना की अपर्णा मॅडम अपघातात दगावल्या असताना देखील तुम्हाला ते स्वीकारणं अवघड जाते? हे मी नाही, बाहेर बोललं जाते म्हणून विचारलं. आणि या भीषण अपघातातून कदाचितच कोणी वाचू शकेल. मग तरी हा कशाच्या बळावर तपास चालू आहे? सांगतो. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो मी. आधी तुम्ही मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. पत्रकारितेचा सगळ्यात महत्वाचा नियम काय? काय झालं? सगळे पदवीधर पत्रकार आहेत ना? मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पत्रकारितेचा सगळ्यात महत्वाचा नियम काय? अर्जुन सर, आम्ही इथे उत्तर द्यायला नाही तर प्रश्न विचारायला आलो. हा, पण तरीही तुम्ही विचारताय म्हणून तुम्हाला सांगतो. पत्रकारितेत विशिष्ट असा कोणताही नियम नसला तरी आम्ही सगळेजण प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करूनच पत्रकारिता करतो आणि तोच आमचा नियम मानतो. प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करून पत्रकारिता करताना मग माझा मुलगा अमोल याची कसलीही परवानगी न घेता तुमच्यापैकी एकाने आमच्याच घरात घुसून त्याला प्रश्न विचारले, हे कुठल्या अधिकाराने? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.